लातूरच्या नागरिकांनी भाजपचे असंस्कृत राजकारण हाणून पाडले. माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरकरांचे मानले जाहीर आभार. शांत, सुरक्षित आणि सुसंस्कृत लातूर असंस्कृत राजकारण स्वीकारत नाही हे येथील जनतेने महानगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून दाखवून दिले आहे, असे नमूद करून या निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीला विक्रमी ऐतिहासिक विजय मिळवून दिल्याबद्दल माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी लातूरकरांचा जाहीर आभार मानले. लातूर महानगरपालिका निवडणुकीत काँग्रेस वंचित बहुजन आघाडीने 70 पैकी 47 जागा जिंकून ऐतिहासिक विजय संपादन केल्यानंतर आज दुपारी दोनही पक्षांच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांनी शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले. त्यानंतर शहरात ठिकठिकाणी जल्लोष साजरा केला. सायंकाळी सर्व विजयी उमेदवार, पदाधिकारी, कार्यकर्ते काँग्रेस भवन या ठिकाणी एकत्र झाले असता माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी या जल्लोषात सहभागी होऊन सर्वांचं अभिनंदन केले. लातूरकरांचे जाहीर आभार मानले. या प्रसंगी खासदार माननीय डॉक्टर शिवाजी काळगे, माजी आमदार, जिल्हा बँकेचे अध्यक्ष श्री धीरज देशमुख, जिल्हा काँग्रेस अध्यक्ष श्री अभय साळुंखे, शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ॲडव्होकेट किरण जाधव, सौ आदिती देशमुख यांच्यासह मोठ्या संख्येने पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते. या प्रसंगी बोलताना माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख म्हणाले की महाराष्ट्रातील शांत, सुरक्षित, विकसित शहर म्हणून ओळख असलेल्या लातूरमध्ये महानगरपालिका निवडणूक काळात भाजपच्या नेत्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी या ठिकाणी येऊन द्वेषाचे राजकारण केले. येथील नेतृत्वाबद्दल असंस्कृत वक्तव्य केली. संपूर्ण लातूरला एक कुटुंब म्हणून सांभाळणारे आदरणीय शिवराज पाटील साकूरकर साहेब, आदरणीय शिवाजीराव पाटील निलंगेकर साहेब, आदरणीय विलासरावजी देशमुख साहेब यांच्या आठवणी लातूरकरांच्या मनावर कोरलेल्या आहेत. त्या कधीही पुसणार नाही हे या निवडणुकीच्या निमित्ताने लातूरकरांनी दाखवून दिले आहे. देशात आणि राज्यात एकत्र सरकारमध्ये असलेल्या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस, अजित पवार पक्ष या पक्षाच्या नेत्यांनी कट कारस्थान करून या निवडणुकीत काँग्रेस पक्षाच्या मताची विभागणी करण्याचा प्रयत्न केला, परंतु हा प्रयत्नही लातूरकरांनी हाणून पाडलाय. काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी अहोरात्र परिश्रम घेऊन पक्षाला विजय मिळवून दिलाय. त्यामुळे या निवडणुकीतील त्यांचं योगदान खूप मोठं आहे. अनेक इच्छुकांनी या पक्षाकडे उमेदवारी मागितली होती, मात्र ज्यांना उमेदवारी मिळाली नाही त्यांनी बंडखोरीचा मार्ग न स्वीकारता पक्षासाठी काम करणे. ज्यांनी पक्षासाठी या निवडणुकीत योगदान दिले त्या सर्वांसाठी पक्ष सकारात्मक विचार करून योग्य वेळी योग्य ती संधी देण्याचा प्रयत्न करणार असल्याचंही माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी यावेळी बोलताना सांगितले. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.